आणि या 10 वर्षामध्ये पूर्वीचा जो विकास होता तो खंडित झाला हे आता सांगितलंच त्यांनी। गावात पाहिलं तर उद्यानांची दुरावस्था आहे, शास्ती कर लादला यांनीच लादायचा, पुन्हा यांनीच म्हणायचं 50% कमी करतो, अर्ज भरून द्या। म्हणजे नाटकी सरकार आहे, वर राज्यातलं सरकारी नाटकी आहे। आणि इथं तर आता काय 3 वर्षात प्रशासकीय राजवट आहे। प्रशासकीय राजवटीत सीओ असतील, नगरपालिकेतील नगर रचनाकार असतील, यांनी पैसे खाण्याशिवाय काही उद्योग केला नाही। साधं गुंठेवारीत एखाद्याचं काम असलं बिगर शेतीचं तर लाखो रुपये दिल्याशिवाय त्याचं ते नियमित होत नाही। इतका भ्रष्ट कारभार चालू आहे या 10 वर्षात, सामान्य जनता त्याला कंटाळली। परंतु नाईलाज असतो, कुठं आज पैसे मिळतात मला कोणाकडून म्हणून बेरोजगार तरुणांची फळी त्यांच्या मागे आहे। तर त्या देशात बेरोजगारीला काही तोटा नाही, त्यामुळं एक 10-15 दिवस त्यांचा रोजगार चालेल, पण पुन्हा हे सगळं खंडित होणार आहे। साहेबांच्या मागे एकमुखी खंबीरपणे उभे आहेत। आणि नगराध्यक्ष जो आपल्याला लाभलेला आहे आनंदराव मलगुंडे दादा, हा 1 नंबरचा माणूस आहे। कुणाशी त्याचं वैर नाही, लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्वांशी संपर्क असणारा माणूस आहे। तो निवडून आल्यास जमाच आहे। ही निवडणूक म्हणजे औपचारिक आहे आणि मेजॉरिटी इथं 100% होणार आहे, ती राष्ट्रवादी पक्षाची होणार आहे।